सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण 90sच्या वेळेच्या मुलांचा शाळेचा खाऊ बनवणार आहोत. अगदी या डब्यांमध्ये भरलेला असायचा दुकानांमध्ये. 3 साहित्यांपासून बनतो, अगदी पटापट बनतो. तर सुरुवात करूया रेसिपीला. तर इथे मी ज्या कढईमध्ये तूप बनवलं होतं त्याच कढईमध्ये अर्ध्या वाटीपेक्षा थोडं जास्त तूप घेतलेलं आहे. त्याच वाटीने मी इथे 2 वाट्या मैदा घेतलेला आहे. आता हा मैदा तुपामध्ये आपल्याला मंद आचेवरती परतून घ्यायचा आहे. याचा कलर खूप जास्त बदलायचा नाहीये, हलकासा बदामी कलर आपल्याला याला आणायचा आहे. गॅसची फ्लेम कुठेही आपल्याला हाय करायची नाहीये, मंद फ्लेमवरतीच हा मैदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. एकसारखा हलवून व्यवस्थित बदामी रंगावरती हा मैदा आपल्याला आणायचा आहे. मधल्या वेळेत असंच किंवा टिफिनमध्ये मुलांना काहीतरी स्वीट देण्यासाठी ही रेसिपी तुम्ही नक्कीच बनवू शकता. खूप कमी वेळात बनते आणि अजिबात चुकण्याचा प्रश्नच येत नाही, कारण यामध्ये आपल्याला कुठलाही पाक वगैरे बनवायचा नाहीये. तर बघा, एक 7 ते 8 मिनिटांनी हा मैदा थोडासा गुलाबी व्हायला आलेला आहे, पण आणखीन एक 5 ते 6 मिनिटं आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. तर आता हा आणखीन एक 7 ते 8 मिनिटं परतून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता याचा रंग हलका बदामी झालेला आहे आणि याला तूप सुद्धा पुन्हा सुटायला लागलेला आहे. म्हणजेच आपला मैदा व्यवस्थित भाजला गेलेला आहे. आधी जसा कोरडा कोरडा दिसत होता तसा आता दिसत नाहीये, कारण मैद्याने तूप सोडायला सुरुवात केली आहे. आता या स्टेपलाच मी गॅस बंद करून घेणार आहे आणि पूर्ण मिश्रण हे थंड करून घ्यायचं आहे. हवे असेल तर एका वेगळ्या ताटामध्ये हे मिश्रण तुम्ही काढून थंड करून घेऊ शकता. बरोबर एक अर्ध्या तासाने हे मिश्रण बघा पूर्ण थंड झालेलं आहे. अजिबात याला गरम किंवा कोमट ठेवायचं नाहीये, कारण आपण यामध्ये आता घालणार आहोत पिठी साखर. तर इथे मी 2 वाटी मैद्यासाठी 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे. थोडीशी कमीच घेतली आहे एका वाटीला पण, कारण बाहेर ही जी बर्फी मिळायची ती खूप गोड असायची. आता आपण जर घरीच बनवतोय तर थोडं गोडीला कमी बनवू शकतो. तर ही साखर आपल्याला या मैद्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे आणि म्हणूनच मैदा पूर्णपणे थंड असणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही कोमट किंवा थोड्या गरम मैद्यामध्ये साखर ओतली तर त्याला पाणी सुटायला सुरुवात होईल. त्यामुळे मैदा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. आता यामध्ये तुम्ही हवे असेल तर वेलची पूड सुद्धा घालू शकता. असाच हाताने साखर आपल्याला एकसारखी करून घ्यायची आहे, म्हणजे ती छान मिक्स होईल. यामध्ये तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही थोडे ड्रायफ्रुट्स सुद्धा टाकू शकता. जर मुलांसाठी बनवत असाल तर थोडे ड्रायफ्रुट्स किंवा ड्रायफ्रुट्स पावडर सुद्धा यामध्ये घालू शकता. आता हे छान मिक्स झालेलं आहे. इथे मी एक टिफिनला तूप लावून घेतलेलं आहे. तुम्ही जर केकचा टिन वगैरे वापरलात तरी चालेल. बटर पेपर खाली लावलात तरी सुद्धा चालणार आहे. आता हे सगळं मिश्रण या डब्यामध्ये मी ओतून घेतलेलं आहे आणि आपल्याला या डब्यातच ही बर्फी सेट करायची आहे. तर आधी सुरुवातीला हाताच्या साहाय्यानेच हे सगळं मिश्रण छान मी असं गच्च दाबून घेणार आहे आणि मग एखादा चमचा घ्यायचा आहे आणि त्या चमच्याने हे मिश्रण प्लेन करून घ्यायचं आहे. जेवढं हाताने शक्य असेल तेवढं व्यवस्थित खालती दाब देऊन आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे. आता मी इथे चमचा घेणार आहे आणि चमच्याने हे जे खडबडीत वरचं दिसत आहे ते फक्त प्लेन करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे हे व्यवस्थित असं सगळं झालेलं आहे. ऑलमोस्ट ही बर्फी आपली तयार झालेली आहे, पण याला थोडा वेळ आपल्याला सेट करावा लागेल. सेट करायला ठेवायच्या आधी मी सुरीने याला असे आपण कट करून घेऊयात, म्हणजे सेट झाल्यावरती ती बर्फी कट करताना तुटणार नाही. तर बघा मी सुरीने इथे असे कट लावून घेते. तुम्हाला ज्या आकारामध्ये हवे असेल त्या आकारामध्ये तुम्ही याला कट करू शकता. तर मी जशी जुनी खाल्लेली आहे शाळेच्या टायमाला तसेच याचे तुकडे करणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीने शेप देऊ शकता. तर आता हे सगळं कट करून झाल्यानंतर हा डब्बा मी एक फ्रीजमध्ये 15 ते 20 मिनिटं फक्त सेट करायला नॉर्मल फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तुम्ही जर रूम टेम्परेचरवर ठेवलं तर अगदी अर्ध्या ते 1 तासामध्ये ही बर्फी छान सेट होते. तर अर्ध्या तासाने बघा मी फ्रीजमधून हा डब्बा काढलेला आहे आणि ही बर्फी आपली अगदी मस्त सेट झालेली आहे. तुम्हाला अंदाज येतच असेल. आता बघा जर मी कट करायला जाते तर खूप घट्ट असं होतंय, म्हणूनच मी सुरुवातीला कट करून घेतले होते. आता साईडने पूर्ण हे लूज करून झाल्यानंतर
कडाही आपल्याला छान लूज करून घ्यायच्या आहेत म्हणजे पटकन ही बर्फी ताटामध्ये आपल्याला काढता येईल. एक ताट घ्यायचं आहे मोठं, ताटली घ्यायची आहे आणि यावरती हा डब्बा असाच उकडी करायचा आहे. अगदी सहज ही बर्फी सुटली जाते. याच्यामध्ये पाक वगैरे काहीच नसल्यामुळे बर्फी सुकण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे ही बर्फी नक्की बनवून बघा. शाळेच्या वेळेमध्ये मधली सुट्टी जेव्हा व्हायची तेव्हा आम्ही ही बर्फी रोज खायचो, न चुकता रोज खाल्ली जायची. तर आज सुद्धा ही बर्फी मी बनवली आहे. अगदी जुन्या आठवणी पुन्हा उजाळा मिळाला आहे त्या आठवणींना. तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसाठी ही बर्फी नक्की ट्राय करून बघा. बघा दिसते की नाही ही बर्फी जशी आपण शाळेत खायचो तशीच. अगदी सेम तसेच तुकडे झालेले आहेत आणि चवीला सुद्धा अगदी तशीच लागते. एक तुकडा मी तुम्हाला इथे तोडून सुद्धा दाखवते. वाटते की नाही अगदी त्यावेळेचीच बर्फी. अगदी सहज बनते. पाक वगैरे नसल्यामुळे चुकण्याचा प्रश्नच येत नाही. 3 साहित्यांमध्येच बनते. तर नक्की ट्राय करून बघा. रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या 90sच्या मैत्रिणींना सुद्धा शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.